नमस्कार मंडळी. कुकिंग विथ सारिका चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचे असे खमंग कांदा पोहे. सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन तयार होणारे, हलके आणि चवीला मस्त असे हे पोहे महाराष्ट्रात जवळजवळ प्रत्येक घरात बनवले जातात. वरून लिंबाचा रस, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घातलं की चव अजूनच वाढते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण साहित्य बघूयात. इथं मी घेतले आहेत 2 कप पोहे, 2 मीडियम आकाराचे कांदे चिरून घेतलेत, 2 ते 3 मिरचीचे काप आणि कढीपत्ता, फोडणीसाठी मोहरी, जिरे, हळद, शेंगदाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सर्वात आधी मी इथं पोहे भिजवून घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेतली आहे. फोडणीसाठी मी इथं 2 चमचे तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी आणि जिरे टाकून घेतले. त्यातच मिरचीचे काप, कढीपत्ता आणि कांदा घालून त्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. जर कांदा कच्चा राहिला तर तो खाताना करकरीत लागतो. तो जास्तही ओव्हरकुक नाही झाला पाहिजे, हलकासा मऊसूत झाला पाहिजे. आता त्यातच भाजून घेतलेले शेंगदाणे परतून घेऊयात. यामध्ये घालूयात भिजवलेले पोहे. पोहे हाताने हलकेसे मोकळे करून घ्यायचेत. त्यातच आपण टाकून घेऊयात थोडीशी साखर आणि लिंबाचा रस. हे चांगलं आपल्याला एक 5 मिनटं हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी यावर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं भुरभुरून घेऊयात आणि तयार आहेत आपले कांदे पोहे.